श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सकाळी उठल्याबरोबरच डब्याची तयारी करायला घेतली. चपातीचं पीठ मळायलाच घेतलं होतं की लक्षात आलं की आपल्याला भाजी करायची. काय करायची हे लक्षात नव्हतं. मग काय बटाटा, वाटाणा ही सर्व भाज्या अशा मिक्स करायला घेतल्या. टोमॅटो, बटाटा, गाजर अशा सर्व भाज्या मिक्स केल्या की खायला खूप मस्त लागतं. मिक्स व्हेजच सेम टू सेम मिक्स व्हेजच होती. थोड्या भाज्या कमी असतात पण मस्त होते. मग काय एका साईडला भाजी ठेवली आणि चपाती करायला घेतली. चपाती करता करता भाजी शिजत असल्यामुळे एक काम हलकं होऊन जातं. एका साईडला चपाती, एका साईडला भाजी होऊन जाते. मग काय चपाती अशी भाजून घेतली. नंतर डबा भरायला घ्यायचा होता. मग थोडीशी किचन साफ करून घेतलं. किचन साफ घेतलं की लगेच डबा भरायला घेतला. डबा भरता भरता चपाती आणि भाजी हे दोन्ही चाललंच होतं. मग काय चपाती भाजत भाजत डबाही घेतला. शेवटची चपाती असल्यामुळे काय निवांत चाललं होतं. मग डब्याला भाजी घेतली बघा भरायला. भाजी बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त झाली आहे. तर अशीच वाससुद्धा खूप मस्त येत होता. तर तुम्ही नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला भाजी कमेंटमध्ये. असं डब्यात भरभरून अशी भाजी भरली आणि एका साईडला ठेवली. गार करून डब्यात भरावं म्हटलं. पण बघू शकता तुम्ही किती मस्त आणि अशी दिसते. अशी खाऊच वाटली ना. तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली. मग चपाती भरली आणि अहोंच्या डब्याची तयारी संपली. मग काय डबा भरला आणि डब्यात ठेवून असं झाकण लावून बॅग भरायला घेतली. बॅगमध्ये डबा ठेवला. डबा ठेवून झाला की चार्जरही ठेवावा लागतो. चार्जर ठेवला. अहो गेले कामाला. मग काय अहो कामाला गेले की मी घरचं सर्व असं रोजच्याप्रमाणे कामं घर स्वच्छ करून अंगणवाडीत जायचं होतं. उन्नतीही अंगणवाडीत गेली होती. मग तिला घेऊन यायचं होतं. गेले तर बघते तर खाऊ वाटप चालू होता. उन्नती अशी मस्तपैकी लाडू खात होती.